मेन रस्ते तर करतोय, पण शेतीचे रस्ते करणारा पहिला आमदार आहे असं 100% कारण आपला बेल्ट हा केळीचा बेल्ट आहे आणि केळीच्या बेल्ट मध्ये सिमेंटचे रस्ते माझ्या माहितीप्रमाणे इतिहासात पहिलं काम आहे आणि विरोधकांना काहीच बोलायला जागा राहणार नाही अशा पद्धतीची आपण कामं करतोय। 1 लाख रुपयाच्या खाली पटपटीचे टायर तर बदलून जातं, पण बैल गेला तर माणूस येडा होऊन जातो शेतकरी। त्यामुळे हे काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला। तिकडे चोरगाववाले एकदम खुश आहे काम केलं। थोडं गाव आहे ते 400 मतदान 20 कोटीचे काम आहे त्या गावात। माणूस परत 5 लाख काम करतोय आम्ही, नुसतं बोलत नाहीये, काम करतोय आणि हे काम करण्याची ताकद तुम्ही आम्हाला दिली। तुम्ही मला निवडून दिलं, पालकमंत्री केलं म्हणून एवढे पैसे भेटले। मी पालकमंत्री नसतो थोडे कमी पैसे भेटले असते, नुसतं आमदार राहिला असतो एवढे पैसे नाही भेटले असते। याच्या घरी पंगत राहतो, थोडं तरण बाजून काढतो, थोड्याशा गरम पोळ्या बाजून काढतो, मग माणूस तसंच करत मंत्री थोडं मन ताटवतं वाढतो ना, बाकी नसले देसूर पप्पा येलं पण देखसूर ते काम करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। आणि आता मी सांगतोय की जे शेत रस्ते त्याचे सर्वे सुरू केले, तहसीलदार बसले तिकडे, व्हिडिओ बसले, जेवढे पानांचे खडी असतात आमच्या निवडा साईडला येतील तेवढे तुम्हाला मंजूर द्यायचे। खडी करत सगळं बारके रस्ते बारके जिथे केळी लावू शकतो आपण ते पण आपण खडी करत टाकणार आहोत। म्हणजे आता हे तर आपण केलेच, पण आता ते छोट्या नसा आहेत, मेन नसा केले आता, पण बारक्या ज्या नसा आहेत त्या करण्याचं काम आपण या ठिकाणी केलंय। आणि हा तुमचं झेडपी मेंबर लय त्रासदायक माणूस आहे, त्रास देत आहे हे कामा करता हिशोबाच्या बाहेर जिथे उठलं तिथे। म्हणजे ठीक आहे काम मागितलं पाहिजे, पण तुमचा हिशोब जर केला ना बापू, तुमच्या झेडपी गटात जवळपास 80 कोटी रुपयाचे रस्ते नुसते तुमच्या झेडपी गटात। तुम्ही चला ना पूल चेक करा ना, पिंपळे सिमचा पूल 5 कोटीचा, आता वाघूचा पूल झाला 3 कोटी रुपयाचा, तुमच्या खामखेड्याचा पूल झाला 2.5 कोटी रुपयाचा, तुमचा हिंगोण्याचा पूल 5 कोटी रुपयाचा। नुसते पूलच पकडले तुम्ही तर 25 कोटीची यांचा पण दिलेला दोरी बोलचा आयऱ्याचा बंद आयऱ्याचा 5 कोटीचा चालू आहे, 5 कोटीचा आयऱ्या चालू आहे। आयऱ्याची लोकसंख्या किती 600 5 कोटीच्या पूल माणूस पर्यंत लाख नुसते पूल मध्ये म्हणजे किती रे 7 कोटी माणूस पण 1.25 लाख। तर हे काम जे लोकांना पाहिजे आहे ते करण्याचा आपण प्रयत्न करतोय। त्यामुळे गावकऱ्यांना माझी विनंती आहे, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण, पण जसा कमवणारा पोरगा माणसाला प्रिय वाटतो तसा काम करणारा आमदार तुम्हाला प्रिय वाटला। आपण सगळ्या जणांनी आम्हाला इथे बोलवलं, आमचा सत्कार केला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप आभार मानतो। आणि हे जे मिळाले हे आपल्या आशीर्वादानेच मिळालंय। मी करतोय म्हणजे उपकार करत नाही, पण खात्रीपूर्वक हे सांगतो की कोई माळावर टीका करणारा माणूस हे सांगेल गुलाब पाटील एखाद्या दारावर आला नाही, लग्नात आला नाही, मान्य आहे, गुलाब पाटलांनी काम केलं नाही असा एक माईचा लाल बोलू शकणार नाही, एवढी जबाबदारी आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।